या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मोना घरामध्ये काम करत असते आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती रागातच मोनाला म्हणते की जा मोना आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आणि रुपालीचं असं वागणं बोलणं बघून मोनाला राग येतो. मात्र ती काही बोलत नाही आणि रुपालीसाठी पाणी घेऊन येते. त्यानंतर रुपाली पुन्हा एकदा तिला म्हणते की मी जरा माझं काम आवरून येते, तोपर्यंत संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून ठेव आणि मला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगायला लावू नको. आणि ती रागातच तेथून निघून जाते आणि रुपालीचं असं वागणं बघून मोनाला तर खूप वाईट वाटतं. आणि त्याच वेळी तिला नेमका एक कॉल येतो. तो माणूस तिला म्हणत असतो की नमस्कार मॅडम, मी तुमच्या बँकेमधून बोलतोय. सरकारची अपना घर ही जी योजना आहे त्या अंतर्गत तुम्हाला पुण्यात स्वतःचं घर मिळणार आहे. आणि ही गोष्ट ऐकून मोनाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ती म्हणते खरंच मला स्वतःचं घर मिळणार आहे का, आणि ते सुद्धा पुण्यात. आणि त्यावर तो माणूस म्हणतो की हो मॅडम, मात्र तुम्हाला फॉर्मॅलिटीजसाठी 1,00,000 रुपये आत्ता जमा करावे लागतील, म्हणजे मग मी तुमच्या घराचं रजिस्ट्रेशन करून घेईल. कारण कसं आहे ना, घरं कमी आहेत आणि माणसांची खूप जास्त डिमांड आहे. आणि त्यावर मोना म्हणते की माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी मी 1,00,000 रुपये तर देऊ शकते ना. त्यावर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मग मला आता तुम्ही तुमचा ATM नंबर आणि मग त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP सांगा. त्यावर मोनासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि त्या माणसाला तिच्या अकाउंट्सचे सगळे डिटेल्स देते आणि OTPसुद्धा सांगते. तर तो माणूस म्हणत असतो की ठीक आहे मॅडम, तुमच्या घराचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आता तुम्ही काही कागदपत्र घेऊन मला उद्या येऊन भेटा. आणि त्यावर मोना आनंदाने हो म्हणते. आपल्या हक्काचं घर आता आपल्याला मिळणार या गोष्टीमुळे ती खूपच आनंदात असते. दुसरीकडे त्या जीजीला अटक झाल्यामुळे सगळेजण खुश असतात. आर्या सगळ्यांसाठी पेढे घेऊन येते. तर चिंचोके म्हणत असतो की मॅडम फायनली तुम्ही त्या जीजीला अटक केलंच. आता त्या जीजीच्या साम्राज्याला एक एक हादरा बसायला सुरुवात होईल. मात्र अपर्णा म्हणत असते की हे सगळं ठीक आहे, परंतु त्याला अजून शिक्षा झालेली नाही आहे आणि आपण ज्या माणसाला पकडलं तो कोर्टात त्याचं स्टेटमेंट बदलू शकतो. तर आर्या म्हणत असते की हो, आपण त्याच्या विरोधात अजून ठोस पुरावे गोळा करायला हवे, कारण हा जीजी खरंच खूप डेंजर माणूस आहे. जर तो बाहेर आला ना तर आपल्या मागे हात धुवून लागेल. तर दुसरीकडे तो जीजी हसतच हे सगळं ऐकत असतो. त्यानंतर रात्री मोना मोबाईलवर त्या माणसाचा कधी मेसेज येतो याचीच वाट बघत बसलेली असते. बापू, कदम आणि अमोलही त्या ठिकाणीच असतात. ते मोनाशी बोलत असतात, मात्र तिचं काही त्यांच्याकडे लक्ष नसतं. त्यानंतर दीपक ऑफिसमधून घरी येतो. त्याने अमोलसाठी आणि मोनासाठी चॉकलेट आणलेलं असतं. मात्र मोनाचं त्याकडेही लक्ष नसतं. आणि त्यानंतर मग दीपक तिला नेमकं काय चाललंय हे विचारतो. तर मोना आनंदाने म्हणते की माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. असं समजा की जणू मला लॉटरीच लागली आहे. आणि मग त्याचवेळी तिला एक फोन येतो, त्यामुळे ती तिच्या खोलीत जाते. तर मोना नेमकं कशाबद्दल बोलते असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि मग तिच्या पाठोपाठ दीपकही जातो. दुसरीकडे अपर्णा ऑफिसमध्ये असते. तितक्यात गायतोंडे एक फाईल घेऊन त्या ठिकाणी येतात. ते अपर्णाला म्हणतात की मॅडम, मी तुमचं काम हलकं केलं आहे. त्या जीजीचे जे काही अवैध धंदे आहेत ना, त्याबद्दलची मी सगळी माहिती गोळा केली आहे. याबद्दल त्याच्या विरोधातील ठोस पुरावे आहेत. आता त्याला शिक्षा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि ती फाईल बघून अपर्णा तर खूपच खुश होते आणि गायतोंडेंचं कौतुक करते. त्यानंतर मग अर्जुन, आर्या आणि चिंचोकेसुद्धा त्या ठिकाणी येतात. अपर्णा त्यांनासुद्धा ती फाईल दाखवते आणि ही फाईल कोर्टात सादर केल्यावर जीजीला हमखास शिक्षा होणार याची त्यांनासुद्धा खात्री पटते. ते सुद्धा गायतोंडेंचं कौतुक करतात. मात्र अपर्णा म्हणते की आता फक्त एकच अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्या जीजीला कदाचित शिक्षा होणार नाही. आणि ते ऐकून अर्जुन विचारतो की कोणती गोष्ट मॅडम. आणि त्यावर अपर्णा म्हणते की आपण ज्या माणसाला ताब्यात घेतलंय त्याने फक्त त्याचं स्टेटमेंट बदलायला नको. जर त्या माणसाने सगळे आरोप स्वतःवर घेतले आणि सांगितलं की जीजीचा यात काही संबंध नाही, तर आणि तरच फक्त त्या जीजीची निर्दोष मुक्तता होऊ शकते. त्यावर चिंचोके म्हणतो की जर त्या माणसाने असं केलं तर त्याला निदान 7 ते 10 वर्ष तरी जेलमध्ये जावं लागेल. तर अर्जुनही म्हणतो की हो ना, मला असं वाटतं की तो माणूस हा मूर्खपणा करणार नाही आणि जीजीला नक्की शिक्षा होणार. त्यावर अपर्णा म्हणते की असंच घडायला हवं. दुसरीकडे मोनाला पुन्हा एकदा त्या माणसाचा फोन येतो. तो मोनाला सांगतो की मॅडम, तुमच्या घराचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आता फक्त थोड्याच फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. आता तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक OTP येईल, तो तुम्ही मला सांगा आणि उद्या घराची किल्ली घेऊन जा. त्यावर मोना आनंदाने हो म्हणते आणि पुन्हा एकदा त्या माणसाला OTP सांगते.
तितक्यात दीपक त्या ठिकाणी येतो. तो तिला विचारतो की काय चाललं आहे तुझं. तर मोना आनंदाने म्हणते की आपल्याला ना लॉटरी लागली आहे, उद्या आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळणार आहे आणि ते सुद्धा फक्त 1 लाखात. त्यावर दीपक म्हणतो की अगं हे काय बोलतेस तू, 1 लाखात कुठे घर मिळतं का, आणि ते सुद्धा उद्याच्या उद्या. त्यावर मोना म्हणते की हो, सरकार सगळ्यांना 1 लाखात घर देत आहे, मला बँकेमधून कॉल आला होता. आणि ते ऐकून दीपक तिचा मोबाईल घेतो. तो मोबाईल चेक करतो. मोना मात्र तिच्याच आनंदात असते. दीपक तिला विचारत असतो की तू कोणाला OTP सांगितला होता का. त्यावरती म्हणते की हो, बँकेमधून मला ज्या माणसाचा फोन आला होता त्यांना मी OTP सांगितला. आणि त्यावेळी दीपक मोठ्याने ओरडून म्हणतो की अगं मोना, तुला कळतं का, त्यांनी तुझ्या मर्जीने तुझ्या अकाउंटमधून 2 लाख रुपये काढून घेतलेत. पण मोना म्हणत असते की नाही, फक्त 1 लाख रुपयेच. मात्र दीपक तिला सगळं काही व्यवस्थितपणे समजावतो आणि मग तिच्या लक्षात येतं की आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे ती खूप घाबरते आणि रडू लागते. तर दीपक तिला म्हणत असतो की अगं मोना, तू एवढी हुशार आहेस ना, मग अशी कशी वागली, कोणी 1 लाखात घर देतं का. आणि त्यामुळे मोना तर अजूनच घाबरते आणि मग ते दोघेजण लगेच ही गोष्ट अपर्णा आणि अर्जुनला सांगण्यासाठी येतात. तर बाहेर कदम बापू आणि अमोल खेळत असतात. अपर्णा आणि अर्जुनही त्याच वेळी ऑफिसमधून घरी येतात. अमोलला बघून ते खुश होतात. त्यांचं बोलणं सुरू असतानाच दीपक आणि मोना त्या ठिकाणी येतात आणि त्यांचा पडलेला चेहरा बघून सगळ्यांनाच काळजी वाटते. अपर्णा विचारत असते की काय झालं, आणि त्यावर दीपक म्हणतो की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एका अनोळखी माणसाचा मोनाला कॉल आला आणि त्याने तिच्या अकाउंटवरून माझ्या सेव्हिंगचे 2 लाख रुपये काढून घेतले. आणि ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. आणि मग दीपक मोना घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतात आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. अपर्णा म्हणत असते की मोना, असं कसं घडलं, तू त्या माणसावर विश्वास कसा ठेवला, तू इतकी हुशार आहेस, मग तरीही असं कसं झालं. तर मोना रडतच म्हणते की वंसा, आता पैसे कधीच मला परत मिळणार नाहीत का. आणि त्यावेळी अपर्णा शांत होत म्हणते की नाही मोना, असं नाही आहे, आपण कंप्लेंट करू, नक्की आपले पैसे परत मिळतील. अर्जुनही मोनाला समजावतो आणि मग त्यानंतर दीपक मोनाला घेऊन आतमध्ये जातो. तर घरातील सगळेजण आता यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक मोनाशी बोलत असतो, मात्र ती घडलेल्या प्रकारामुळे पूर्णपणे खचून गेलेली असते आणि शांतपणे बसलेली असते. आणि मग दीपक तिच्याशी शांतपणे बोलतो, तिला व्यवस्थितपणे समजावत म्हणतो की मोना, काही हरकत नाही, पैसे गेले तर मी पुन्हा पैसे कमवेल. मात्र मोना म्हणते की तुम्ही मला किती समजून घेता, मी मात्र मूर्ख सारखी वागते. तुम्ही मला सांगत होतात की आपण नंतर घर घेऊ, मात्र मी तुमचं ऐकलं नाही. खरं तर ना, तुम्ही माझ्यावर ओरडायला हवं. मात्र दीपक म्हणतो की मोना, असं ओरडून काही होणार आहे का, आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची मला तू आहेस. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि त्यावेळी त्याला समजतं की मोनाने हे सगळे पैसे घरासाठी गमावले आहेत. तर दीपकही मोनाला म्हणत असतो की मोना, तू काळजी करू नको, आपण वेळ आल्यानंतर नक्की आपलं घर घेऊ, आता फक्त थोडे दिवस वाट बघ, मलासुद्धा घर हवंच आहे ना आपलं. आणि त्या दोघांचं ते बोलणं ऐकून अर्जुनला वाईट वाटतं. तो तेथून निघून जातो. त्यानंतर अपर्णा त्याला विचारते की काय झालं. तर अर्जुन म्हणत असतो की मोनाने घरासाठी ते पैसे गमावले. आणि मग तो घडलेला सगळा प्रकार अपर्णाला सांगतो. दीपक आणि मोनाला त्यांचं वेगळं घर घ्यायचं आहे, पण का, असा प्रश्न अपर्णाला पडतो. तर अर्जुन तिला म्हणत असतो की अप्पे, माणूस असा विचार तेव्हाच करतो जेव्हा त्याला आपल्याच घरामध्ये परकेपणाची वागणूक मिळते. मात्र अपर्णा म्हणत असते की आपण तर त्यांना कधी काही बोललो नाही, उलट ते दोघेजण या घराचा जीव आहेत, अमोल त्यांच्यासोबत किती खुश असतो. तर अर्जुन म्हणतो की अप्पे, आपण काही बोललो नसू, मात्र घरातील कोणाकडून तरी त्या दोघांचंही मन दुखावलं गेलं असणार. त्याशिवाय दीपक आणि मोना त्यांचं वेगळं घर घेण्याचा विचार करणार नाही. आणि अर्जुनचं बोलणं अप्पीला सुद्धा पटतं आणि मग ती त्यांच्याशी बोलायचं ठरवते. त्यानंतर मग अपर्णा घरातील सगळ्यांना एकत्र बोलावते आणि ती घराची आणि किचनची सगळी जबाबदारी मोनावर सोपवते. आणि त्यामुळे रुपाली मात्र चिडते. ती म्हणत असते की अपर्णा, याची काय गरज आहे. पण मग स्वप्नीलच म्हणतो की अपर्णा दिवसभर ऑफिसमध्ये असते, तू अमोलमध्ये गुंतलेली असते, मग घराची जबाबदारी कोणावर सोपवायला नको का. आणि मग सगळेजण आनंदाने मोनावर ती जबाबदारी सोपवतात. त्यामुळे मोनाला तर खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.